आता मी बोंबील साफ करते. कशी करते तुम्ही बघा. हे पहिला आपलं हे मुंडी तोडायची, मग असं पोटाचं भाग काढायचं आणि हे शेपटी काढायची आणि हे असं मधून चिरून घ्यायचं. बघा हे असं करून टाकायचं. हे अशी मुंडी कापायची. हे पोटाचं भाग सगळं काढायचं. पोट नाही घ्यायचं. पोटात घाण असते ना, ते नाही घ्यायचं. हे शेपटी कापायची आणि हे मधून असं त्यांना कट करायचे. ते आपलं मीठ मसाला लागते त्याच्यात. हे बघा हे असं कापून घ्यायचं. हे मधून असे कट मारली ना, त्याच्यात हळद मसाला लागते. हे बघा आपले बोंबील आता साफ झाले आहेत. हे बोंबील धुवायला घेतले. हे बघा स्वच्छ बोंबील पण धुवून घ्यायचे. काहीच घाण ठेवायची नाही त्याच्यात. हे पाठीमागं काटा असते ना, तो पण काढून घ्यायचा. आणि हे बोंबील ठेवलेत त्याच्यावर. पहिलीची लोक ना पाट्याच्या खाली बोंबील दाबून ठेवायचे. आता आपल्या घरी पाटा नाही म्हणून आपण कपड्यावर ठेवायचं एका सुक्या, आणि त्यांना काहीतरी वजन असं द्यायचं आणि दाबून ठेवायचं. हे बघा हे सगळे असे मी रचून घेतले, असे खोलून त्यांना. ते पाणी सगळं निघून जाईल त्यांचं. हे बघा ते आपल्याला तळतळली एकदम कुरकुरी होतील. त्याच्यात पाणी असलं ना मग ते कडक नाही होत. हे सगळे बोंबील मी असे लावून घेतलेत, असे ठेवले. त्याच्यावर मी आता हे ठेवते असं दाबून, आणि काहीतरी असे मोठे काहीतरी वजन असं देते जे हे दाबून राहू दे. पाणी काय होईल त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल असे दाबून ठेवल्यावर. त्यात आपण याच्या खाली बोंबील त्यात आपण काढू. हे असं वजन देऊन ठेवायला लागते, तेव्हा त्याचं पाणी सगळं निघून जाते. बघा कसे बोंबील आहेत. सगळं पाणी या कपड्याला खेचला. बघा किती सुके झालेत. हे बोंबील फ्राय करायसाठी एकदम सुके लागतात. हे बघा हे छोटे आहेत, अजून मोठे असतात ना त्याच्यावरती तर पाटाच द्यायला लागते, तेव्हा ते पाणी निघते. हे छोटे आहेत म्हणून कुठली छोटी वस्तू ठेवली ती. आता हे बघा हे बोंबील काढले. आता गॅस पेटवते. याच्यात आपण तेल गरम करायला ठेवू. सगळ्यात पहिला हे तेल आपलं गरम करायला ठेवलं आहे. आता चला बोंबील बनवायचं साहित्य दाखवते तुम्हाला. बोंबील फ्राय करण्यासाठी साहित्य: मीठ, मसाला, हळद, हे बोंबील, लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर, हे तांदळाचं पीठ आणि हे थोडासा रवा. चला मग सुरू करू. सगळ्यात पहिलं आपण हळद टाकू. हळदच्या लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
आणि हे तांदळाचं पीठ आणि हे रवा, त्याच्यात आपण थोडा मसाला मिक्स करायचा, ते मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात मसाला टाकला का जरा बोंबील आपल्याला लाल दिसते. हे पीठ आहे तांदळाचं आणि रवा आहे, हे बघा असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊ. त्याच्यात पाणी अजिबात नाही, फक्त अद्रक लसणाची पेस्ट आहे त्याचंच. हे असं लावून घेतलं का बघा, असं लावून घेतलंय. जास्त मी मसाला टाकला नाही कारण आम्हाला तिखट नाही आवडत. तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही मसाला टाकू शकता. हे बघा, हे सगळी ग्रेव्ही लागली त्याला लसूण अद्रकची. चला आता तेल गरम झालंय आपला. हे रवा आणि पीठ लावून ठेवलंय, ते असं तेलात सोडायचं. गॅस मी स्लो ठेवलाय, तेल खूप गरम झालंय. एकदम छोटी छोटी बोंबील आहे, मोठी बोंबील असले ना बघा असे एक 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 तेलात सोडले. मला तसे कडक झालेत. हे छोटे आहेत ना म्हणून पटकन होते, मोठे असते ना जरा वेळ लागते. हे बघा कशी माझी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर मला सांगा कमेंट करून. बोंबील फ्राय कसे आहेत. तुलो गॅसचे अशी म्हणजे कसं आजचे अशी ते कडक होतात. चला जेवायला. थँक्यू मम्मी. गाईज बघू शकता बोंबील फ्राय आणि पॉपलेट फ्राय. या मग जेवायला.